नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार. चला तर मग जाणून घेऊया या व्रताविषयी थोडीशी माहिती. मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपला. सगळ्यात आधी निरांजन किंवा समई प्रज्वलित करून घ्यायचे आहे. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप लावायचे आहे, आचमन करायचे. सर्वात आधी तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो तांदळाच्या राशीवर ठेवा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलश स्थापना. कलश तांदळाच्या राशीवरती ठेवावा. तांब्याच्या कळशाला लाल धागा गुंडाळावा. त्यावरती स्वस्तिक आणि 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवावी. 5 आंब्याची किंवा विड्याची पाने त्यामध्ये घालायची. त्यानंतर गळ्यापर्यंत येईल इतके पाणी त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी घालायची आहे. त्यावरती श्रीफळ ठेवायचं. त्यानंतर कलशाची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे. फुले, गजरा, दागिने अर्पण करायचे आहे. वस्त्रमाळा घालायची. गणपती बाप्पा, महालक्ष्मी यांना स्नान घालून गणपती व महालक्ष्मीची स्थापना विड्याच्या पानावर करायची आहे. त्यानंतर गूळ, खोबरे व केळी यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. पोथीची देखील पूजा करायची आहे. दर गुरुवारी नियमित पोथी वाचून आरती करावी.